रायगडमध्ये आदिती तटकरे 15 ऑगस्टला करणार ध्वजारोहण. राज्य सरकारचं परिपत्रक जारी. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम. दिल्लीत सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना अटक केली. ईव्हीएम कसं हॅक होतं हे भाजपाच्या नेत्यांना दाखवलं. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात. सत्य बाहेर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरला. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची सुटका. शपथपत्रासह 10 दिवसाच्या आत पुरावे सादर करा. राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नोटीस. गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोठ बांधली. मात्र मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. महादेवी हत्तीणी संदर्भात गुरुवारी होणार सुनावणी. महादेवीसाठी सरकारसह वनतारा सर्वोच्च न्यायालयात. गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ. जैन मुनींचं वक्तव्य. जैन मुनीच्या वक्तव्याशी सहमत नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा. अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात बैठक. 2 गट आपापसात भिडले. शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप. पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात. भाविकांनी भरलेलं वाहन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळलं. 9 महिलांचा मृत्यू तर 20 जणांची प्रकृती गंभीर. रुग्णवाहिका न मिळाल्यानं अपघातग्रस्तानं गमावला जीव. पीडित कुटुंबाला दुचाकीवरून मृतदेह नेण्याची वेळ. भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू. विठ्ठलाची पूजा हिंदीतून नाहीच. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वादावर स्पष्टीकरण. मनसेचा आंदोलनाचा इशारा. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरात गर्दी. त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी.